MPL आणि WMPL या स्पर्धा 26 मेपासून सुरू होणार होत्या, परंतु सुरक्षेच्या कारणावरून हे सामने पुढे ढकलण्यात आले. आता 4 जूनला MPL आणि 5 जूनला WMPL स्पर्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली. MPLमध्ये 4 पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, रत्नागिरी जेट्स, ईगल, नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स आणि रायगड रॉयल्स या संघांचा समावेश आहे. तर WMPLमध्ये पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, पुष्प सोलापूर आणि रायगड रॉयल्स या संघांचा समावेश आहे. MPLमध्ये कोल्हापूरच्या विशाल मोरे, रणजित निकम, अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, महेश मस्के, शुभम माने आणि अथर्व शेळके, तर WMPLमध्ये अनुजा पाटील, शिवाली शिंदे, आदिती गायकवाड, सौम्यलता बिराजदार, संजना वाघमोडे, अभिलाषा पाटील आणि सेजल सुतार या कोल्हापूरच्या महिलांचा समावेश आहे. उद्योजक पुनीत बालन ग्रुपच्या कोल्हापूर टस्कर संघाचा यामध्ये समावेश असल्याचं पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळतेय. महाराष्ट्र क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी MCA सदैव कटिबद्ध असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात MPL आणि WMPLच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून आणि पुढं जाऊन देशासाठी खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरू करणार असून ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावानं पुण्यातच सुरू करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात 4 विभागीय अकादमी सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय कोल्हापुरात क्रिकेटसाठी जागा देण्याकरता सकारात्मक असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या जागेवर भविष्यात विभागीय अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचं पवार यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करत असलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. ज्याप्रमाणे IPL स्पर्धेमुळं देशातल्या ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्याची दारं खुली झाली, त्याप्रमाणे MPL स्पर्धेमुळं ग्रामीण भागातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांच्यासाठी भविष्यात अनेक संधी निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स काउन्सिल सदस्य सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके, सहसचिव डॉक्टर संजय पठारे, खजिनदार शीतल भोसले, माजी अध्यक्ष डॉक्टर बाळ पाटणकर तसंच कोल्हापूर टस्कर्स संघाचे अक्षय दरेकर, श्रीकांत मुंडे आदी उपस्थित होते.